नमस्कार माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो, संकलित चाचणी 1 प्रथम सत्र म्हणजेच पॅट परीक्षा आपली दुसरी याचं आयोजन कधी होणार आहे याची आपण सगळेच जण वाट बघत होतो। हे पत्र 23 तारखेला चाललं आहे, पण आपल्याला थोडा व्हिडिओ बनवायला उशीर झाला आहे। ठीक आहे, तरी आपण पत्रातील संपूर्ण माहिती ही सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नक्कीच सगळ्यांपर्यंत शेअर करा। बघा, SCRT पुणे यांनी 23/9/2025लाच हे पत्र काढलेलं आहे की पॅट परीक्षेचं आयोजन म्हणजेच आपल्या शैक्षणिक वर्ष 25-26 या वर्षातील जी प्रथम सत्राची आपली संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 आहे याचे आयोजन कधी होईल आणि तसेच पॅट 2चंच दिलेलं आहे की त्याचे आयोजन कधी होणार आहे काय ह्याबाबतची माहिती या पत्रात त्यांनी दिलेली आहे की आपली संकलित चाचणी क्रमांक 1 आणि संकलित चाचणी 2 आणि जी सुरुवातीला आपली जुलैमध्ये झाली होती ती पायाभूत चाचणी अशा वर्षातून ज्या 3 पॅट परीक्षा आपल्या आयोजित करणार आहेत त्यातली आत्ता येऊ घातलेली आहे संकलित चाचणी 1। तिचं आयोजन केलेलं आहे दिनांक 10 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत केलेलं आहे। सदर चाचणी अंतर्गत त्यांनी सांगितलेले की प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा नेहमीप्रमाणे ह्या 3 विषयांवरती 2री ते 8वीतील ह्यावर्षी 9वी घेतलेले नाही आहे। मागच्या वर्षी हेच पॅटचे पेपर इयत्ता 9वीसाठी सुद्धा होते, परंतु ह्यावर्षी 9वी त्यांनी गाळली आहे। आणि ही परीक्षा कुठे होणार आहे? सगळ्या शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे। म्हणजेच आपल्या जिप, मनपा आणि खाजगी अनुदानित शाळेतल्या सगळ्या शाळांमध्ये ही परीक्षा होणार आहे सगळ्या माध्यमांच्या। प्रत्येक विद्यार्थ्याचं त्यांनी अपेक्षित अध्ययन संबंध प्राप्त केली आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी या चाचणीमुळे शिक्षकांना त्याची मदत होईल। तसेच त्याचा इतर 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षेसारखा विद्यार्थ्यांना ताण द्यायचा नाही। अतिशय हसत खेळत वातावरणामध्ये त्यांची परीक्षा घ्यायची आहे आणि आपल्याला त्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्राप्त केले आहेत याचं आपल्याला मूल्यमापन करण्यासाठी फार सोपी ही पॅट परीक्षेची प्रश्नपत्रिका उपयोगी पडते। याचं उद्दिष्ट त्यांनी दिलेलं आहे। आपण बऱ्याच वर्षांपासून आपण घेत आहोत ह्या परीक्षा, त्यामुळे तरी थोडक्यात पुन्हा एकदा सांगते की अध्ययनाचे मूल्यमापन या तत्वाकडून अध्ययनासाठी मूल्यमापन या तत्वाकडे आपल्याला जायचं आहे आणि याची हळूहळू आपल्याला सवयसुद्धा करून घ्यायची आहे। आत्तापर्यंत आपण अध्ययनासाठी म्हणजे अध्ययनाचं मूल्यमापन करत होतो, पण अध्ययनासाठी मूल्यमापनाची कुठे गरज आणि कसा उपयोग पडेल हे याच्याचा उद्देश आहे। विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती संपादन पडताळणे आणि त्यामध्ये वाढ करणे, अध्ययन प्रक्रिया सुलभ होणे, तसेच नास सर्वेक्षण मध्ये जे काय संपादन वाढवण्याच्या दृष्टिकोनात त्याला मदत केली जाईल। तसेच मागे विद्यार्थी असतील एखाद्या अध्ययन क्षमतेत तर त्यांच्यासाठी आपल्याला कृती कार्यक्रम तयार करता येईल आणि इयत्ता आणि विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीतील राज्याची एकूण आपण बघा ही पॅट परीक्षा झाल्यानंतर आपण स्वीपचॅट ॲपवरती याचे गुण नोंदवत असतो, त्यामधून त्यांना राज्याची एकूण स्थिती कळते की एकूण म्हणजे राज्यभराची आपली काय अध्ययन निष्पत्तीमध्ये किती विद्यार्थ्यांची प्रगती आहे याचा एक त्यांना गोषवारा मिळतो किंवा अंदाज येतो आणि त्यापुढे त्यानुसार आपली ध्येय धोरणे ठरत असतात। संकलित चाचणी 1 जी आहे ती 10 ते 13 ऑक्टोबरला आहे। 2चं त्यांनी टेंटेटिव्ह तारीख दिलेली आहे की एप्रिल 2026मध्ये। आता ही कोणत्या माध्यमामध्ये म्हणजे सदर चाचणी एकूण टोटल 10 माध्यमांमधून होणार आहे। 10 माध्यमाच्या कोणत्याही आज खाजगी अनुदानित शाळा असेल, मनपाची शाळा असेल, जिपची शाळा असेल त्यांच्यामध्ये ही परीक्षा घ्यायची आहे। 3 विषय होणार आहे। इंग्रजी माध्यमासाठी फक्त 2 विषय असतात, तर इतर माध्यमाच्या शाळांसाठी 3ही विषय घ्यावे लागतात। आता त्याचा अभ्यासक्रम काय असेल तर तो अभ्यासक्रम हा आपला जो प्रथम सत्राचा पोर्शन आहे त्यावर आधारित असेल किंवा त्याचा ज्या अध्ययन निष्पत्ती ठरलेल्या आहे प्रथम सत्राच्या त्यावर आधारित असेल। बघा, प्रथम भाषा हा जो पेपर आहे हा 2रीसाठी म्हणजे प्रत्येक ठिकाणी लेखी आणि तोंडी हे त्यांनी पेपर आहेत, त्याचं बायफर्गेशनसुद्धा इथे दिलेलं आहे। 20-10, 30-10, 3री-4थीला 30 आणि 10ची तोंडी असे 40 मार्काचा पेपर आहे। 5वी-6वीसाठी 40 आणि 10 मार्काचा तोंडी 50चा आहे। 7वी-8वीसाठी 50चा पेपर आणि 10ची तोंडी असे 60 मार्काचा पेपर आहे, तो आपल्याला घ्यायचा आहे।
10 तारखेला म्हणजेच 10 ऑक्टोबर 2025ला घ्यायचा आहे. 90 मिनिटाची वेळ दिलेली आहे. तोंडी त्याच दिवशी आपल्याला पूर्ण करायची आहे वर्गातील विद्यार्थ्यांची. गणिताचाही पेपर 11 तारखेला आहे. तेच सेम बायफर्गेशन आहे. लेखी आणि तोंडी मार्कांचं 30, 40, 50, 60 यानुसार आणि तृतीय भाषेचं सुद्धा आहे. आता हे शाळेच्या वेळापत्रकानुसार आपण काय करू शकतो, सकाळ सत्र, दुपार सत्र या वेळेनुसार जशी आपल्या शाळेची वेळ असेल त्यानुसार आपल्याला त्याचं नियोजन करायचं आहे. तसेच प्रथम भाषा आणि गणित हे सगळ्या माध्यमाच्या शाळांमध्ये होईल. तर तृतीय भाषा ही इंग्रजी या विषयाची तोंडी परीक्षा ही त्याच दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या वेळेनुसार उपलब्ध वेळेनुसार घेतली तरी सुद्धा चालेल, ज्यांच्या शाळांमध्ये संख्या जास्ती आहे. त्यानंतर पुढे अजून काही त्यांनी सूचनासुद्धा दिलेल्या आहेत की जी काही तुम्हाला प्रश्नपत्रिका प्राप्त होणार आहेत तालुक्यावरून त्या तुम्हाला तुमच्या सप्टेंबर 2025पर्यंत सांख्यिकीय माहितीच्या आधारे म्हणजे तुमच्या UDASमध्ये जो पट असेल त्या माहितीच्या आधारे चाचणी पत्रिका वितरित करण्यात येणार आहेत. म्हणजेच UDASप्रमाणेच आपले काय करायचे आहे, प्रश्नपत्रिका मिळतील. मात्र त्यांनी सांगितलं आहे की चाचणी पत्रिका कमी पडल्यास अथवा झेरॉक्स काढण्यात येणाऱ्या चाचणी पत्रकांचे देयक कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाही. जर तुम्हाला कमी पडल्या, कधी कधी तालुक्यावरून सुद्धा कमी येतात, तालुक्यांना जिल्ह्यावरून म्हणजेच राज्यावरूनही कमी येतात, त्यावेळेस तुम्हाला झेरॉक्सचे पैसे येणार नाहीच. आपण आपल्या गोपनीयतेची सर्व जबाबदारी पाळून आपण सुरक्षित ठिकाणी याच्या काय करू शकतो, कमी पडल्यास झेरॉक्स काढू शकतो, पण त्याचे पैसे कुठेही मिळणार नाही. परंतु शक्यतो अशीच घ्यायची आहे की सर्व विद्यार्थ्यांना चाचणी पत्रिका मिळतील याची जबाबदारी शाळेची आहे किंवा वर्ण दिलेली आहे की जिल्ह्याची आहे. मात्र त्याची गोपनीयता पाळायची सुद्धा जबाबदारी त्या शाळेच्या मुख्याध्यापकांची, शिक्षण क्षेत्रातल्या सगळ्याच कर्मचाऱ्यांची आहे. जर चाचणीच्या कालावधीत विद्यार्थी अनुपस्थित राहिला तर तो ज्या दिवशी शाळेत येईल त्या दिवशी त्याची परीक्षा घ्यायची आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा विशेष तज्ज्ञांचा आणि विशेष शिक्षकांची मदत घेऊन त्या पद्धतीने त्यांचे पेपर घ्यायचे आहेत. त्यानंतर संकलित एक चाचणी कशी घ्यावी यासाठी तुम्हाला वेबसाईटवरती सगळ्या उत्तरपत्रिका, त्याच्यानंतर तुम्हाला सूचना पत्रिका हे सगळं वेबसाईटवरती दिलं जातं. ते आपण www.ma.ac.in या वेबसाईटवरून मिळू शकतं किंवा आपण आपल्या चॅनलवरती सुद्धा उपलब्ध करून देऊ. तसेच शिक्षक सूची आणि उत्तर सूची डायरेक्ट शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द्यायची नाही, फक्त चाचणीच द्यायची आहे. आणि चांगल्या बघा त्याचे प्रश्नपत्रिकांचे स्वरूपसुद्धा अतिशय सुंदर असतं आणि नंतर त्या पद्धतीने आपण सुद्धा तसा सराव करून घ्यायची सवय लावूया. भेटीच्या बाबतचं नियोजन दिलेलं आहे. त्यानंतर संकलित चाचणीचे जे पत्रिका आहे ह्या तालुक्याला 25 ते 5 ऑक्टोबरपर्यंत येणार आहेत आणि त्यानंतर लगेचच तालुक्यावरून तुम्हाला पोचवल्या जातील. मात्र तालुका स्तरावर काय गोपनीयता घ्यायची, याची काय घ्यायची, पण शाळांनी त्या प्रश्नपत्रिका मोजून व्यवस्थित ठेवून द्याव्यात आणि परीक्षेच्या दिवशीच त्याची गोपनीयता पूर्णपणे पाळावी आणि परीक्षेच्या दिवशीच त्याची बाहेर काढावी. आणि 2री ते 8वीच्या म्हणजे प्रत्येक शाळेने एवढी मात्र काळजी घ्यायची की आपल्या UDAS प्लसच्या सप्टेंबर 2025च्या पटानुसार आपल्याला काय मिळाले पाहिजे, प्रश्नपत्रिका मिळाल्या पाहिजेत. ठीक आहे. महत्त्वाची सूचना की चाचणी पत्रिकांचं कुठेही मोबाईलमध्ये फोटो काढायचा नाही, कोणत्याही समाज माध्यमांमध्ये याचा प्रचार करायचा नाही. ह्या चाचण्यांची गोपनीयता पाळणे ही आपण शिक्षण क्षेत्रातल्या प्रत्येक घटकाची आद्य कर्तव्य आहे किंवा जबाबदारी आहे आणि त्याची गोपनीयता आपण पाळली तरच विद्यार्थ्यांना त्या परीक्षेचे महत्त्व किंवा त्या परीक्षेचे गांभीर्यसुद्धा लक्षात येणार आहे. त्यामुळे ही प्रत्येकाने जर जबाबदारी पाळली तर नक्कीच समाज माध्यमांद्वारे किंवा इतरत्र हे असे गैरप्रकार होणारच नाहीत. मला असं वाटते
ज्या पॅट परीक्षेबाबतची जी काही माहिती आहे ती दिलेली आहे आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे आपली पॅट परीक्षा झाली का आपल्याला VSK पोर्टलवरती सूचना येतील. त्या पद्धतीने आपण आपल्या ग्रुपवरती आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा त्याची माहिती देऊया की कधी त्याची सुरू होत आहे आणि VSK पोर्टलवर याबाबतची जशी सूचना येतील तसं त्या विद्यार्थ्यांचे गुणदानसुद्धा आपल्याला चॅटबॉटवरती भरायचे आहेत. आणि महत्त्वाचं कार्य की दिवाळीनंतर जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा जो विद्यार्थी ज्या अध्ययन निष्पत्तीमध्ये मागे असेल त्या अध्ययन निष्पत्तीवरती मी कृती कार्यक्रम आखणे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या विद्यार्थ्यांची ती क्षमता कशी भरून निघेल किंवा तो त्या क्षमतेत कसा विकसित होईल ही प्रत्येक शिक्षकाची महत्त्वाची जबाबदारी आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करूया, चॅनलला सबस्क्राईब करूया आणि जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचवूया. थँक्यू.